पुन्हा एकदा स्पॉन्सर भेटलेले आहेत आणि आम्ही चाललोय कुठे? गावाला चाललोय. स्टेशनला उतरणार आहे ना आणि तिथून गावाला नाही दिव्याला. तर आता आम्ही आलोय दिव्या स्टेशनला. वजा होतं का ग? तर गाईज आता आम्ही आलोय दिवा स्टेशनला आणि गाडी लागलेली आहे आणि आम्ही हे बोचका वडीत 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 नेता आहे. तर मंडळी आता आम्ही पोहोचलो दिवा स्टेशन पॅसेंजर मध्ये. ही आमच्या व्हिडिओत असतेच दरवर्षी सालाबाद प्रमाणे यावर्षी आलेली आहे आमची, आहे ना बाबू? वहिनी पण सोबत आहेत आणि हे आमचं कार्ट. हे वहिनींचं कार्ट, हे दादाचं कार्ट आणि हा मी आईचा कार्ट. मराठी माणसाची वेळ. बाबू काय बोलते? काय बोलते? काय वाजले? 4 वाजले. काय आहे ते? चण्याचे कुरकुरे, शेंगदाणे आहेत ना? आणि आता हा चहाचा कार्यक्रम आहे. चहा कोण कोण चहा पिणार आहे? आमची दिदू. अभी क्या करेगा? अभी ताई को देगा ना तू? आणि हे आपले भाऊ आता बनवत आहेत इंडियन चायनीज वेल, मराठी चायनीज वेल. हा, एक कमी तिखट चायनीज. काय खाणार आहेस? तुला काय हवंय? शेव. शेव हवी तुला? ती कमी तिखट आहे की ठीक आहे? नाही तिकट आहे. गाडी आहे ना चालू. हा बोल. काय काय गणपतीतला आमचा प्रवास आता चालू झालाय. 5:50 आमची ट्रेन सुटले. गणपती बाप्पा मोरया. आणि आमची ट्रेन सुटलेली आहे. योगेश भाई बोल. मोरया. मंगलमूर्ती मोरया. तुला काय करायचं? आमच्या ताईने काय 4 गाडी 3:30 ला आली. रेनाने आईसाठी घेतले. बघूया गणपतीसाठी. तू पण घेते? आईने ताईने बहिणीने साखळ्या घेतल्यात. आता बघूया अजून कोण कोण येतात ते. सोबत राहा, व्हिडिओ बघा. नवीन असाल तर शेअर करा. झालंय फोन. मला म्हणते आता काय फोन मी करणार नाही, गावाला जाता येतं. गावाला गेल्यावर पण कॉल करतो का बायकोला? ही बेडकांनी वराटतात बघा. पनवेलला आल्यावर वडापाववाले समोसावाले येत आहेत, पण आमची पोटं भरलेत. सो आता आम्ही काही खाणार नाही.
बारकी पण आमचं झोपलंय. तर बघूया आता अजून काय येतंय. पनवेलच्या ब्रेक नंतर मोठाच ब्रेक घेतला पनवेलला आणि आता सुट्टे. आता जाणार पुढे. आता नेक्स्ट स्टॉप कोणता असेल भाई? पेन असेल मे बी. पेनला जाऊ, बघूया काय येतोय खाऊ. सोबत राहा. पनवेलला हे तुम्ही बघताय रेल्वे स्टेशनला काहीतरी बनवतं ते. जॉब झाली का? झाली. आता कुठं जायचंय? चायनीज भेल आणि चहाने लोकांना तरतरी येते. याला झोप आली है ना. बाबांचा फोन येऊन गेला. काय घेतलंस आहेस त्यांना? सरप्राईज आहे. तर मित्रांनो सरप्राईज काय आहे ते तुम्ही उद्या बघा है ना. उद्याच्या व्हिडिओमध्ये की आजच्याच व्हिडिओमध्ये टाकायचं? उद्याच्या. चला तर सोबत राहा, व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि वहिनी काहीतरी स्टोरी सांगत होती पण ऐकण्याच्या नादात व्हिडिओ करायचं राहून गेलं. हे आमचे एकदम म्हणतात ना प्रेमविवाह झालेला आहे यांचा. लव्ह मॅरेज आणि लव्ह मॅरेज केलेले कपल आणि हे त्याचं फळ झोपलं इकडे. वहिनी भाईला क्रिकेटला तू एवढा सोडतेस की लोक आता तुला असे टोनपे मारायला लागले. भाईलाच टोनपे मारतात की भाई तुला बायको सोडते कशी? काय सांगशील? काय सांग कशी काय सोडतेस क्रिकेटला? सांग 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 सांग. आता बोललीस तेच सांग. मी लग्नाच्या आधीपासून सांगितलं तुला सोडेल मी क्रिकेट सोडणार नाही. होय वहिनी. काय रे भाई असं अशी धमकी दिलीस तू? नाही हे पहिलंच वचन काय लग्नाच्या आधीपासून? हां या वचनावर आमच्या वहिनीने कॉम्प्रोमाइज केलं नाही आणि त्याच्यामुळे आमचा भाई हा आता आमच्या गावातून पण आणि इकडे मुंबईला पण संगमालक म्हणून कार्यरत आहे. असा आमचा बाई. असं कर बाई. यो आता नांगुटणं आलंय. नांगुटणं बस काही तास बाकी आणि आम्ही जाणार आमच्या गावी. तर भाई आजचा मेनू काय आहे? सुकी चटणी स्पेशल, भाकरी, चपाती आणि कोबीची भाजी. भाई आणि भाईचं बरबू. ए बाबू स्माय. तर आम्ही खातोय, सगळे खातोय. चांगलं आहे का? चांगलं आहे ना. ही आमची वहिनीची स्पेशल चटणी आहे, लाल चटणी. बारकीला खूप चटणी आवडते आणि बाईला कोबीची भाजी चटणी. हे तू मस्त आहे. हा हे आमचा मुंबईचा बप्पा. आम्ही चाललोय गावाला. जेवल्यावर मॅडम इकडे मॅडम बसल्यात. ही आमची मॅडम अभ्यास करायला घेतले. वहिनी आमच्या प्रकारे जेवण वगैरे झालं, आरती झाल्या ऑनलाईन. आणि काय ग तू कसं बघतो वाटारून डोळे? बरं कंटाळा आला त्याला. तर आता जेवण झालंय आणि हे बघा आमचा पिल्लू काय गो हे आलं झोप आले. आणि आम्ही आता इंदापूरला पोहोचलोय. बघूया आता इंदापूरहून किती वेळात निघते. तोपर्यंत सोबत राहा, पाहत राहा आमचा हा व्हिडिओ. ओके 40 47 आमचं बारकं मेहंदीचा फोन घेऊन उभं आहे कारण तिकडे काढतात आहे ना मेहंदी म्हणून हे तयार झालंय. होय ना मेहंदी काढायची तुला? फोन घेऊन उभं राहिलंय.
पोरांच्या याच्यावर ड्रॉइंग काढलंय. ती वहिनी काय पार्टी म्हणतात तिला, कुठली तरी पार्टी म्हणतात, त्याच्यावर काढलंय. आणि हा आहे बघता बाबू. हाय, काय नाव तुझं? साकेत भाई. आणि हे माझं आर्ट आहे, हसू नका रे, मस्त आहे. या इथे ताई काढत होत्या मेहंदी, तर याने नंबर लावला, फोन बिन घेऊन गेलं, म्हणतं माझ्या मेहंदी काढा. कामाला लावला ना त्यांना. आता मी राणीला 5 मिनिटाचा टायमर दिलाय आणि याच्यावर काहीतरी बेस्ट करणार आहे. मिनिटामध्ये काय बेस्ट काढणार ड्रॉइंग बघूया. हे टायमर लावणार आहेत आणि इकडे चालू आहे काहीतरी. ए काय करते? किती मिनिटं बघे? किती मिनिटं बघे? याने डिलीट करून लवकर चल. अरे यार, ह्याच्यात पण ते हार्टबीटच काढलंयस. ECG. नर्स लोकांच्या डोक्यात पेंटिंग मध्ये पण हेच येते रे देवा. असं होणार. आता राणी काहीतरी फुल ड्रॉइंग काढते, काय माहित नाही काय काढते, काय काढणार आहे बघूया थोड्याच वेळात. फायनली राणीने बटरफ्लाय विथ गाय आहे काही. काढला बघ, 2 मिनिटात काढला बघ. टायमिंग अजून हाय. येस, एक काय आता टायमर लागलेला आहे बघा. पेटलंय आता. 3 मिनिटं, अर्धा मिनिट बोलते. मोर कसा गारकन मोर कसा फिरे गे, घ्या घ्या कुराडी चला जाऊ डोंगरी. आर्टिस्ट आलेत रानपाड गावचे तडफदार. किती मिनिट मध्ये झालं? अर्धा. विद्युतने पुरेपूर फायदा उचललाय. काही लोकांना एकदम वशिल्यात घेऊन मेहंदीची पूर्ण वाव बेटर. किती टाइम झाला ग? ओके, 1 मिनिट 40 सेकंदात काढलेलं आहे ड्रॉइंग आहे. बघू. वा, आवडली तुला? थँक्यू बोललास तू? मला सांग, तू काय असं सांगितलंस की दोन्ही हातावर मेहंदी काढून घेतलंस? काय सांग? मग 2 हातावर कोणाची आयडिया होती? तुझ्या शाळेमध्ये चालत नाही ना? नाही चालत. थांब जरा. बोला घरी बनवलं तिकट अलिबाग आहे 1000 रुपये. वेदू तू काय सांगितलंस? मेहंदी का काढतात? किती रुपये देणार? मस्त काढलंय ना? ₹150 लगेगा. कितना रुपये लगेगा? काय बोलली? तू कशी जाणार? तू
तू गावी कशी जाणार, घरी कशी जाणार? सुकणार कधी मेहंदी? राणी इकडे बघ. मेन मेहंदी काढून झाले. आता सपोर्टर्स आहेत ना, त्यांना मदत करत आहेत. आपण कुठे आलोय? खेड मध्ये आलोय. तो तुला जर घरी गेल्यावर आजीने विचारलं की हे हातावर काय कोणी काढलं, मग काय सांगशील? ती दीदी होती ना, एक दीदी, तिने मेहंदी काढली 2 हातावर. अच्छा, पण तू 2 हातावर का मेहंदी काढलीस? पण 2 हातावर काढत होती. पण तुझ्या शाळेमध्ये अलाउड नाही आहे ना मेहंदी काढायला? टीचरला सांगतात सगळे मेहंदी काढली, तिथे बोलतात मस्त काढले असं बोलतात. हा, पण तुझ्या शाळेमध्ये अलाउड नाही आहे ना मेहंदी काढायला. आणून आहे. मग तू आता काढलीस, मग तुला शाळेत घेणार नाही ना? घेणार. अच्छा, मग तू आता कुठे चाललेस? गावाला लांब. कशाला गावाला चाललेस? गणपतीला. गणपती बाप्पाला चालले. हा, गणपतीचं गाणं येतं तुला? हा. कोणतं गाणं येतं सांग? देवा गणपती. म्हण बघू. देवा गजानना आरती तुझं कला, जातो दिवशी आहो तुला. जातो तवलीला, जातो तवलीला, जातो तवलीला, जातो तवलीला. देवा गजानना आरती तुझला, जास्वंदीची आवड तुला. बरोबर आहे. जास्वंदीची आवड तुला, दुर्वा जोडी वाहू तुझला. पहिला मान तुला, पहिला मान तुला. देवा गजानना आरती तुझला. देवा गजानना आरती तुझला. भाई आपण खेळला आलोय ना. चला आता आपण जाऊया आतमध्ये. 1 वाजला. आता आम्ही आतमध्ये आलोय, पण आम्ही मजा केली. मजा केली. आता आम्ही जात आहोत कुठे? गावाला. आता आम्ही जातोय रत्नागिरीला. कशाला जातोय? पण गणपतीला जातोय. हा, बोल. काय? मी तू हातावर काय काढलंय? मेहंदी काढली गणपतीसाठी. काय काढली? मेहंदी काढली गणपतीसाठी. काढ काढ काढ. पुन्हा कर, पुन्हा कर. शाबास. फुल सेवा, बिन पगारी फुल अधिकारी. काय करते ग? काय करते? मेहंदी काढते की पुसते? असं. मग किती रुपयात डन केलंस? 5 रुपये. ऐकत नाहीस तू. त्यांना विचार किती रुपये देणार. लॉलीपॉप आवडतो ना तुला? थोड्याच वेळात कोकणात. सावर्डा स्टेशनला प्लॅटफॉर्म नसल्यामुळे झालेली गैरसोय. सावर्डाकर टॅग करा रे बाबा.
आता आपण आलोय आरवली रोडला. वाजलेत 12 वाजून किती? 12 वाजून 50. 13 वाजायला आता येतील. आणि हे बघा सगळे चाकरमणी उतरले आहेत. आता नेक्स्ट स्टेशन संगमेश्वर. हा मित्रांनो, आता गेलोय आरवली आणि नेक्स्ट स्टेशन आहे संगमेश्वर. त्याच्यानंतर उक्षी. मग आम्ही उक्षीला उतरणार आणि जाणार आपल्या घरी. तोपर्यंत बघत राहा, दाखवतो आमचं स्टेशन. त्या भाईच्या अजून शेंगदाणे काही संपत नाहीये आणि आता तुम्हाला जबरदस्ती खायला देतोय की बाई हा त्याचा मान करतो. आम्ही आता संगमेश्वरला पोहोचलो आहोत. उक्षी स्टेशन येणार आहे. अजून काय? खुश झालं बाई. बोलता श्री गणा आतुरली धरती आज सारी. फुल एक्साइटमेंट मध्ये आहे आपली पोरगी. स्टेशन येते हा आणि आपण आता उतरणार ना. मजा आली ना तुला ट्रेन मध्ये? तर मित्रांनो आता आपण उक्षी स्टेशनला पोहोचणार आहोत. तिथून आम्हाला ऑटोने जायचं आहे. आम्ही आलोय किती रुपयात रे? 200 रुपयात. आणि आता इथून रिक्षाला द्यायचे आहेत ते हरकत नाही, गोड आहे. आणि तुम्ही माझा जो व्हिडिओ पाहिलात 2 लाख त्याला व्ह्यू गेले, त्याबद्दल तुमचं ते सांगायचं, पुढे सांगायचं. सबस्क्राईब करा म्हणते आमची ही बारकी. तर या वैदईसाठी सगळ्यांनी सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या सर्व नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि आमची वैदूसाठी काय लिहाल ते कमेंटमध्ये लिहा, आहे ना? चलो, थँक्यू. चला बाय. पाऊस आहे झाला. आणि जोरदार पाऊस. भयानक पाऊस आहे रे बाबा. आता आम्ही उक्षी स्टेशनला आलोय खरं, पण पाऊस एवढा मरणाचा आहे काय सांगू. ए भरत कुठे आहे? भरत, आमचे भरत शेठ आलेले आहेत इकडे रिक्षा घेऊन आणि आपले रविदादा पण आले तिकडे. तर पाऊस शुभमची गाडी गेले. आता प्रचंड पावसामुळे बाईने आपली गाडी लावली इथे. आणि ए चला पोरांनो, आपली आली गाडी. राणू भिजलंस ना? राणू मंडल भिजलेलं बाई. ए उक्षीचं तिकीट घर 1.52. आणि आता आम्ही जातो ऑटोमध्ये, आहे ना? चंपीला. तर आता आम्ही रिक्षातून घरी जात आहोत. पाऊस आला ना अचानक, काय गो पोरांनो, पाऊस आला ना. चला मंडळी घरी जाऊन तुम्हाला सांगतो. बंद कर. आता आम्ही रिक्षाने चाललोय घरात. आमचा सारथी आहे परत. आता पुन्हा नाही लवकर जाणार परत. घड्याळ्यात वाजलेत आता 2:30. घरी आलोय. शंभो छत्रपती शिवाजी महाराज की जय. वा, दर्शन झालं आणि सगळं कलर काम चालू आहे रे बाबा. अजून प्रवास एकदम सुखकारक झाला. घरी आलो, मस्त वाटलं, छान वाटलं. महाराजांची भेट झाली, बाबांची भेट झाली, आईची भेट झाली. झोपले होते, 2:30 वाजले आहेत, पण
पावसाने थोडासा घोळ केला, पण ठीक आहे, तेवढं चालतं. कोकणात आलोय, पाऊस पाहिजेच नाही का. अरे आत्ता चालू आहे घरी, फ्रेश जरा असं झालोय, भिजलो ओक्सी स्टेशनला. आणि आता थोडासा नाश्ता नाही, आता थोडा जेवणार मस्तपैकी आणि काय नाही, झोपणार. कसा वाटला ब्लॉग नक्की कळवा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.